ठाण्यातली खास अशी दृश्य पाहतोय शोभायात्रा। ठाण्यामध्ये केवळ मराठमोळे नाही तर दाक्षिणात्य पद्धतीचे नृत्य प्रकारे सादर केले जात आहेत। आपण ठाण्यातल्या शोभायात्रेतली ही खास अशी दृश्य पाहतोय। भारताच्या प्रत्येक प्रांतात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने या नववर्षाचं स्वागत केलं जात आहे। आपण ठाण्यातली या शोभायात्रेमध्ये अनेकांनी वेशभूषा केली आहे आणि त्यापैकीच एक उत्तम उदाहरण आपल्या आता सध्या बाजूला उभं आहे। हिने अंबाबाईचं कोल्हापूरच्या अंबाबाईची वेशभूषा केली आहे। कितवं वर्ष आहे तुमचं? आमचं सातवं हाच ग्रुप आहे भगिनी। आज एवढी सुंदर तुम्ही तुमच्या मुलीची वेशभूषा केली आहे, काय सांगाल? आज गुढीपाडवा आहे, कोणत्या उत्साहात प्रकारात तुम्ही हा गुढीपाडवा साजरा करता? आज खास मी आपली चैत्र पौर्णिमेची देवी बसली त्या नवीन वर्षाच्या सुरुवातीने, म्हणून मी आज तिला महालक्ष्मी अंबाबाई बनवली आहे। माझी खूप इच्छा होती। तू काय सांगशील? तुझं नाव काय? अनुश्री कडव। आज आईने जे तुला एवढं उत्तम प्रकारे सजवलंय, एक छान देवीची उपमा सुद्धा तुला दिली आहे आणि तुला हे रूप धारण करून तुला कसं वाटतं? छान वाटते, चांगलं वाटते। जरा सगळ्यांना नववर्षाच्या काय शुभेच्छा देशील? एवढंच म्हणेल की सगळ्यांनी खुश राहा, जरा चांगलं एकमेकाशी चांगलं बोला। कॅमेरामॅनसह मी माधुरी सुकटणकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।